आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। माझं मोठं आव्हान आहे तिथल्या सगळ्या मुलींना, त्या उमा किरण क्लासेसच्या सगळ्या मुलींना विनंती आहे की ज्यांना ज्यांना असा त्रास झाला असेल त्यांनी त्याची तक्रार ही SP ऑफिसकडे तात्काळ करावी, म्हणजे मग SP ऑफिसला देखील त्याच्यावर पुढची कारवाई करता येईल। पहिल्या दिवशीपासून म्हणते की हे सगळे एका माळेचे मणी आहेत, जसे धनंजय मुंडे आहेत तसेच संदीप क्षीरसागर आहेत तसेच सुरेश धस आहेत। हे अगदी मी 28 डिसेंबर पासून म्हणते, बीडला जर नीट करायचं झालं तर हे जितके राजकारणी आहेत त्या सगळ्यांना सरळ करणं गरजेचं आहे। 17 वर्षाच्या छोट्या मुलीला तिचा मानसिक आणि शारीरिक छळ जो केला गेलाय त्या संदर्भात मला वाटतं ते उमा किरण नावाचे जे कोचिंग क्लासेस आहेत तिथले विजय पवार आणि प्रशांत म्हणून जे प्रोफेसर होते त्यांच्या विरोधात FIR SP नवनीत कावत यांनी केला। आत्ताच काही वेळापूर्वी मी दोघांशी बोलले, म्हणजे कावतांशी पण बोलले आणि महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांच्याशी देखील बोलून मी सगळी माहिती घेतली आहे। तर आत्ताच्या घटकेला जे दिसतंय की ते दोन्ही जे आरोपी आहेत त्यांना अटक झाली आहे, तिथला पूर्ण DVR देखील जप्त करण्यात आला आहे। पण माझं मोठं आव्हान आहे तिथल्या सगळ्या मुलींना, त्या उमा किरण क्लासेसच्या सगळ्या मुलींना विनंती आहे की ज्यांना ज्यांना असा त्रास झाला असेल त्यांनी त्याची तक्रार ही SP ऑफिसकडे तात्काळ करावी, म्हणजे मग SP ऑफिसला देखील त्याच्यावर पुढची कारवाई करता येईल। मुंडेंनी जो आरोप केला आहे त्यात किती तथ्य आहे ते पोलीस नक्कीच त्याची चौकशी करतील, पण खरं तर धनंजय मुंडेंना असे आरोप करण्याचा सध्या ते खरं तर त्यांनी केले पाहिजेत की नाही इथूनच प्रश्न सुरू होतो। मला वाटत नाही की त्यांना तितकं कोणीही तसं समर्थन देईल की त्यांनी असा कुठलाही आरोप कोणावर करावा। आणि मी पहिल्या दिवशीपासून म्हणते की हे सगळे एका माळेचे मणी आहेत, जसे धनंजय मुंडे आहेत तसेच संदीप क्षीरसागर आहेत तसेच सुरेश धस आहेत। हे अगदी मी 28 डिसेंबर पासून म्हणते आणि बीडला जर नीट करायचं झालं तर हे जितके राजकारणी आहेत त्या सगळ्यांना सरळ करणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।